अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. ऑपरेशन टायगर झाले, आता ऑपरेशन कोल्हे तुतारी होणार का? आपला आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल सिंग परदेशी यांचा स्पेशल रिपोर्ट. सध्या राज्याचे राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उबाठा गटाला मोठा धक्का दिल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती ऑपरेशन कोल्हेची. होय, शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तुतारी सोडून कमळ हाती धरणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चेचा विषय झालाय. नुकतेच घडलेले ऑपरेशन टायगर हे केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तर ते केंद्रातील सत्तेच्या समीकरणांचा मोठा भाग होता. केंद्रात 2-3 बहुमत मिळवण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून त्याची सुरुवात 2022 मध्ये शिवसेना फोडण्यापासून झाली. आता हेच मिशन महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांकडे वळले आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. या सगळ्या धामधुमीत शरद पवारांचे निष्ठावंत आणि शरद पवार सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण अशी नेहमी भूमिका घेणारे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेले विधान बॉम्बस्फोटासारखे ठरले आहे. ऑफर आली तर विचार करू, हे त्यांचे सूचक वाक्य राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढण्यास भाग पाडत आहे. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रामॅन म्हणून केलेले कौतुक सर्वांच्या भुवया उंचावणारे आहे. मराठी माणसाचं नाव इन्फ्रामॅन म्हणून येतं. जसं माननीय गडकरी साहेबांचं नाव एक वेगळ्या आदराने दिल्लीमध्ये घेतलं जातं, तसं देवेंद्रजींचं इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं. तर मी त्या महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ही अपेक्षा राजकीय पक्ष ही गोष्ट बाजूला ठेवून व्यक्त करतो. शरद पवारांच्या सावलीत वावरणारा नेता जेव्हा प्रतिस्पर्धी नेत्याची स्तुती करतो, तेव्हा राजकारणात काहीतरी शिस्त आहे हे नक्की. ते तुतारी सोडून भाजपचे कमळ हाती धरणार की शिंदे यांच्या धनुष्यबाण चिन्हाखाली जाणार, यावर जोरदार चर्चा त्यांच्या या सूचक वक्तव्यातून सुरू झाली आहे. भाजपचा प्लॅन स्पष्ट आहे. अरविंद केजरीवाल यांची आप असो किंवा ममता बॅनर्जींची तृणमूल, विरोधकांना खिळखिळे करून स्वतःला मजबूत करणे हेच त्यांचे ध्येय आहे. आता शरद पवार गटाचा खंबीर मोहरा व नेत्याचे अभिनेते झालेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे भाजपच्या रडारवर आहेत का? जर कोल्हे आले तर शिंदे शिवसेनेत जातील की थेट भाजपमध्ये, यावरून राजकीय गणिते बदलणार आहेत. राजकारणात कधीही काहीही घडू शकते. डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वरील विधान केवळ एका प्रश्नाचे उत्तर आहे की पडद्यामागून सुरू असलेल्या मोठ्या हालचालींची ही नांदी आहे. राज्याची जनता पाहत आहे. जर कोल्हे यांनी खरोखरच कमळ हाती घेतले तर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का ठरेल. दरम्यान हे प्रकरण तापले व अंगाशी येऊ लागले तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. ते फक्त पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात होते असा खुलासा डॉक्टर खासदार कोल्हे लगेच करू शकतात. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासारख्या सुशिक्षित व वैचारिक नेत्याने सत्तेच्या समीकरणांकडे झुकण्याची तयारी दाखवणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल. ते तुतारी सोडून जातील का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.